पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती. आपण नेहमीच्या व्यवहारात जी विधाने स्टेटमेंट्स करतो किंवा लिहितो वाचतो त्यातील प्रत्येक शब्द काही विशेष कार्य करीत असतो. त्या शब्दाच्या कार्यावरून व्याकरणदृष्ट्या शब्दांचे वर्गीकरण केले आहे. त्यालाच शब्दांचे प्रकार किंवा शब्दभेद पार्ट्स ऑफ स्पीच असे म्हणतात. एका विशिष्ट प्रकारच्या वाक्यामध्ये अनेक प्रकारचे शब्द असतात. तर आपल्याला प्रत्येक शब्द व्याकरणदृष्ट्या समजण्यासाठी शब्दांच्या जातीची पार्ट्स ऑफ स्पीच अभ्यास करण्याची गरज भासते. शब्दांच्या जातीचे खालीलप्रमाणे 8 प्रकार पडतात. ते आपण पाहू. नाउन नाम, प्रोनाउन सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण, वर्ब क्रियापद, ॲडवर्ब क्रियाविशेषण, प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन शुभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन केवळ प्रयोगी अव्यय. आता वरील प्रत्येक शब्द प्रकाराच्या आवश्यक. नाउन नाम, जो शब्द एखादी व्यक्ती, वस्तू किंवा स्थळ ह्या गोष्टीचा निर्देश करण्यासाठी वापरला जातो त्याला नाम असे म्हणतात. ए वर्ड यूज्ड ॲज द नेम ऑफ ए पर्सन, ए थिंग ऑर ए प्लेस इज कॉल्ड ए नाउन. उदाहरणार्थ ग्राउंड म्हणजे मैदान, टेम्पल देऊळ, किंग म्हणजे राजा, सिटी शहर, विलेज खेडे, राहुल, मनीषा इत्यादी सर्वनाम आहेत. नाउन. आता प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. एखाद्या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द त्या नामाऐवजी वापरला जातो त्या शब्दाला सर्वनाम किंवा प्रोनाउन असे म्हणतात. ए वर्ड used instead of a noun is called a pronoun. A word used instead of a noun is called a pronoun. उदाहरण, सुनीता आजारी आहे म्हणून आपण सुनीता गैरहजर आहे ह्या वाक्यात सुनीता या नामाची पुनरावृत्ती दुसऱ्या शब्दाने टाळता येते. ते खालीलप्रमाणे. सुनीता इज इल सो शी इज absent. आय, वी, यू, ही, शी, इट, अँड आणि दे हे सर्व नामे दर्शवण्यासाठी वापरतात. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. जो शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतो त्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, ही इज ए टॉल बॉय. या ठिकाणी बॉय ह्या नामाबद्दल टॉल ह्या शब्दाने अधिक माहिती सांगितली आहे म्हणून टॉल हे ॲडजेक्टिव्ह. शी इज ए गुड गर्ल. इथं ॲडजेक्टिव्ह काय गुड आहे. ही इज ए क्लेवर बॉय. क्लेवर काय ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून वरील वाक्यात गुड आणि क्लेवर हे विशेषणे आहेत. वर्ब क्रियापद. या शब्दात ज्या आपणास क्रियेचा बोध होतो त्या शब्दास क्रियापद असे म्हणतात. टू रन, टू गेट अप, टू रीड, टू सिंग, टू शाउट, टू क्राय, टू सी इत्यादी. A verb is a word used to say something about a person, a place or a thing, or the word which shows the action of a person, place or a thing. वरील प्रकारचे शब्द क्रियादर्शक. प्रत्येक शब्दातून आपणास क्रियेचा बोध होतो. ॲडवर्ब क्रिया विशेषण. जो शब्द कधीकधी क्रियापदाबद्दल, कधीकधी विशेषणाबद्दल किंवा कधीकधी क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात. ए वर्ड विच टेल्स अस समथिंग मोर अबाउट ए वर्ब, an adjective, and sometimes about an adverb itself is called adverb. He sings well. ह्या वाक्यात well हे क्रियाविशेषण आहे कारण कसा गातो तर चांगला गातो. ही रन्स फास्ट. इथं वर्ब रन्स बद्दल या ठिकाणी फास्ट हे क्रियाविशेषण आहे. ही गेट्स अप अर्ली. वर्ब गेट्स अप बद्दल अर्ली हे क्रियाविशेषण आहे. दॅट इज व्हेरी ब्युटिफुल फ्लॉवर. ॲडजेक्टिव्ह ब्युटिफुल बद्दल फेरी हे क्रियाविशेषण आहे. सीमा डिड द वर्क व्हेरी क्विकली.
ॲडवर्ब क्विकली बद्दल हे क्रियाविशेषण आहे. प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय. जो शब्द दोन शब्दांमधील म्हणजे दोन नामांमधील किंवा सर्व नामांमधील संबंध दर्शवतो त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. दोन शब्दांमधील दोन नामांमधील किंवा सर्व नामांमधील संबंध दर्शवतो त्याला प्रिपोजिशन म्हणतात. ही सॅट अंडर ए ट्री. या ठिकाणी अंडर हे प्रिपोजिशन आहे कारण अंडर या शब्दाने ही या सर्वनाम व ट्री या नामामधील संबंध दर्शवले आहे. अंडर. ही केप्ट हिज बॅग ऑन द टेबल. ऑन हे प्रिपोजिशन आहे. पीपल बाथ इन द रिवर. इन. दे आर फाउंड ऑफ म्युझिक. Of birds are flying over the bridge. Over. In, on, upon, across, after, below, with, over, behind, by, before, for, to, under. म्हणजे जो शब्द नामे किंवा सर्वनामांमधील संबंध दर्शवतो त्या शब्दास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. कंजंक्शन उभयान्वयी अव्यय. कंजंक्शन जो शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतो त्या शब्दाला उभयान्वयी अव्यय कंजंक्शन असे म्हणतात. कंजंक्शन. ए वर्ड विच जॉइन्स टू वर्ड्स और टू सेंटेन्स इज कॉल्ड ए कंजंक्शन. ए वर्ड विच जॉइन्स टू वर्ड्स और टू सेंटेंसेस इज कॉल्ड ए कंजंक्शन. द बेल rang and the pupils enter the class. And conjunction है. Conjunction. Sita is clever but poor. Conjunction. But she must weep or she will die. Conjunction or. Interjection. केवल प्रयोगी अव्यय. बोलणाऱ्याच्या मनातील भावना प्रकट करण्यासाठी अरे बापरे, अरे रे असे शब्द नकळत उच्चारले जातात त्या शब्दांना केवल प्रयोगी असे म्हणतात. खालील सर्व केवल प्रयोगी अव्यय आहेत. आहा, ओ, अलास, हुश इत्यादी. अलास, ही इज डेड. ऑक्झिलरी वर्ब और हेल्पिंग वर्ब. am, is, are, have, has, had, do, does, can, may प्रेझेंट टेन्स आहे. was, were, had, did, could, might पास्ट टेन्स आहे. shall, will फ्युचर टेन्स.